मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे फ्रायडे आणि अन्वीला जस्ट आता अजय घेऊन गेलेला आहे. त्याला पण जायचं होतं. सो जाता जाता तो तिला सोडून जाईल. आणि आज बनवली मी भेंडीची भाजी आणि थोडंसं वरणला फ्राय करून दिला. ती आता घर आवरून घेते, मी पण तयारी करते आणि मी जाते माझ्या कामासाठी. आणि तिकडून आल्यानंतर येतात आणायचं मला पूजेचं सामान, कारण उद्या गणपती बसणार आहे. सो दरवर्षीप्रमाणे मी पण घरी जी मूर्ती आहे ती स्थापन करते आणि जेवढे दिवस आपलं गणपती असतो नॉर्मली तेवढे दिवस ठेवून त्याची पूजा करत असते. सो म्हणून काही सामान काल घेऊन आली होती पल्लूबरोबर. आणि काही जे राहिलेलं आहे जे मॉलमध्ये जनरली नाही मिळत आणि बाकी जसं दुर्वा झाले, फुलं झाले, सो ह्या गोष्टी सगळ्या बाहेरच मिळतात. सो ते येतात आणणे आहे मला. आणि बाकीचं जेवढं पण काही सामान जसं फ्रूट्स रिलेटेड आहे ते सगळं अजय येताना येईल, कारण बॅक साईडला तेवढं फ्रेश मिळत नाही. इकडे मेन रोडला व्यवस्थित मिळून जातं. सो जनरली तोच आणतो, फ्रूट्स वगैरे मी नाही आणत. आणि आवरून घेते, आंघोळ करते आणि नंतर मग अन्वीला घ्यायला जाणार 12:30ला. पल्लू गेली आज सकाळीच गावाकडे रिटर्न. तिला थोडंफार काम होते नागपूरला. गॉगल तिचा चष्मा तुटलेला होता ॲक्च्युली फ्रेम, सो ते बनवायचं होतं. त्याकरिता ती आली होती. आणि थोडंफार आता तिचं आहे जवळपास 1 to 2 वीक नंतर 1 वीक नंतर फ्लाईट आहे रशियाची. सो त्याच्यासाठी तिची पॅकिंग सुरू आहे. आणि जे पण काही तिकडे सामान मिळत नाही जनरली आपलं खाण्याचं, त्यामुळे ते मग इकडूनच जेवढं पॉसिबल होईल तेवढं स्टोअर करून ती घेऊन जाते. सो तेच सामान घ्यायचं होतं काल. आणि त्यानंतर गेलो आम्ही टेलरकडे. माझे पण काही कपडे द्यायचे होते. पल्लूचा पण एक ब्लाऊज शिवायला द्यायचं होतं आणि रश्मीचं त्या दिवशी जे दिलं होतं ते रिसिव्ह करायचं होतं. सो ते झालं. त्यानंतर एक छत्रपती स्क्वेअरला लिहिलं आहे. सो जेंट्स आणि जर असे थानातले जर कापड हवे असेल सो ते तिथं मिळतात. आणि बस ते झालं आणि मग घरी आलो आम्ही. बाकी त्यानंतरचं रुटीन तर जास्त काही शेअर नाही करता आलं, कारण अन्वीला झोपवलं मी ऑलमोस्ट 3-3:30 झाले होते त्याच्यामुळे. आणि ऑलरेडी कामं पेंडिंग पडलेले आहेत. माझे कोलॅबरेशनचे कामं पेंडिंग पडलेले आहेत. वेळच मिळत नाही. मेहंदी लावायची आहे मला, मेहंदी लावायला वेळ मिळत नाही, कारण जोपर्यंत आता मधात सुट्टी येणार नाही तोपर्यंत बघू. आता उद्याला अन्वीला जर सुट्टी राहील तर मे बी मला पॉसिबल होईल मेहंदी लावणं, कारण भरपूर दिवस झाले पॉसिबलच होत नाही. आणि एकतर ॲटमॉस्फिअर एवढं ड्रास्टिक चेंज होतं आहे ना ॲटमॉस्फिअरमध्ये. कधी ऊन राहतो आहे, कधी अचानक पाऊस येतो, पण ॲटमॉस्फिअर अजूनही थंड झालेलं नाही. म्हणजे अजूनही म्हणजे AC लावूनच झोपावं लागते रात्रीला. आता वाजले संध्याकाळचे 7 आणि थोडंफार आज थोडीशी तयारी करून ठेवली उद्याच्या पूजेची. जेवढी पण काही भांडी होती ती व्यवस्थित पितांबरीने धुवून ठेवली. जेवढे पण पितळीची भांडी होती तेवढी सगळं तिथं सगळं व्यवस्थित धुवून घेतले. एक लिक्विडसुद्धा येतो बहुतेक भांडी क्लीन करायचं, पण मी पावडरनीच करते. सो असं क्लीन करून ठेवून दिलं व्यवस्थित वाढवून, म्हणजे उद्यापर्यंत पूर्ण ड्राय होऊन जाणार. जी तयारी आहे उद्या मॉर्निंगला करेन, म्हणजे जेवढं पण काही फुलं वगैरे आहे ते उद्या मॉर्निंगला घेऊन येणं, म्हणजे फ्रेश संध्याकाळला यूज करता येईल. आणि प्रणय आलेला आहे, त्याचं मे बी ऑफिस सुरू झालेलं आहे नागपूरवरून. त्याचं जॉईनिंग ॲक्च्युली पुण्याचं आहे, पण नागपूरवरून जॉईन करायला लावलं बहुतेक आता. तो आलेला आहे. अन्वीला घेऊन गेला गणपती बघायला. माहिती नाही इथलं गणपती बसलं की काय माहिती नाही, पण तो बोलला की मूर्ती दिसत आहे तिथे मांडलेली म्हणून बघायला गेले दोघी. तोपर्यंत मी फ्रेश होते आणि बघते आता गोड काहीतरी बनवून ठेवण्याचा विचार करते. मागच्या वर्षी मी मोदक बनवले होते, ते फर्स्ट टाईम बनवले होते. मागच्या वर्षी आम्ही या ड्युरेशनमध्ये उटी साईडला गेलो होतो फिरायला. सो यावर्षी पण प्लॅन असतं, पण समोरचं थोडंसं काही वेगळं प्लॅन आहे, त्यामुळे मग यावर्षीची ट्रिप कॅन्सल झालेली आहे. आणि चला आवरून घेते आणि बघू गोड काय बनवायचं. जे पण काही बनवेन तुमच्यासोबत नक्की शेअर करेन, पण त्याआधी स्वयंपाक पण करावं लागेल, कारण ऑलमोस्ट 7 वाजलेले आहेत. अजय गेलेला आहे सुशील दादासोबत बाहेर. जिथं आम्ही गेलो होतो काय मला एकदम नाव आठवत नाही, मोरिया की काय असं काहीतरी आहे ते. हँडलूम सारखं नाही म्हणता येईल, पण कपड्यांचे एक सेल सारखं लागलेलं आहे. सो तिथे गेलेलं आहे. तिथे लेडीजपेक्षा जेंट्सचं कलेक्शन खूप जास्त आहे. सो ते तिथे गेलेलं आहे.
अन्वीला आठवत जाईल. मागच्या वर्षी फर्स्ट टाइमच बघितलं होतं. कसं नाचन अन्वी कसं इथं हे रुतेल हे रुतात ते बघ आलं आलं कर कर डान्स कर तिथे तिथे खाली कर डान्स तिथे खाली उतर अन्वी तोंडा बोट नाही घालू लाव